तर मित्रांनो, मार्च महिना म्हटलं की प्रत्येक जण तुम्हाला बोलतच असेल मार्च एंड डे पैसे नाहीये, पण भारतीयांनी भरपूर गाड्या घेतलेल्या आहेत आणि असे कोणी तुमच्या मित्रांपैकी जर गाडी घेतली असेल तर त्याला मेन्शन करा कमेंट बॉक्स मध्ये. तर आज आपण पाहणार आहोत टॉप 10 गाड्या ज्या की मार्च 2026 मध्ये विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, शेअर करा आणि फर्स्ट टाइम आपलं इन्स्टा पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. 10व्या क्रमांकावरती आहे गाडी महिंद्रा स्कॉर्पिओ एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक. या दोन्ही गाड्या जर पाहिल्या याच्यामध्ये असणार आहे 14,578 युनिट. जर पाहिलं तर या दोन्ही गाड्यांच्या विकल्या गेलेल्या आहेत. 9व्या क्रमांकावरती आहे मारुती सुझुकी फ्रॉन्क्स. या गाडीचे 15,440 युनिट जर पाहिले तर भारतामध्ये विकल्या गेलेल्या आहेत. 8व्या क्रमांकावरती आहे मारुती सुझुकीची ब्रेझा. 16,130 युनिट जर पाहिले तर पूर्ण भारतामध्ये विकले गेलेले आहेत. फक्त ही गाडी मारुतीची आहे, एकच इंजिन आहे, पेट्रोल इंजिन आणि सीएनजी फ्यूल ऑप्शन. नवीन फेसलिफ्ट सुद्धा 1-2 महिन्यामध्ये येणार आहे. 7व्या क्रमांकावरती आहे मारुती सुझुकी बलेनो. या गाडीचे 16,392 युनिट जर पाहिले तर पूर्ण भारतामध्ये विकले गेलेले आहेत. 6व्या क्रमांकावरती आहे भारतीयांची फेवरेट मारुती सुझुकी वॅगनार. या गाडीचे 17,025 युनिट जर पाहिले तर भारतामध्ये विकले गेलेले आहेत. आता युनिट मी जे बोलतोय ना तर ते एक युनिट म्हणजे एक गाडी, ही गोष्ट नक्की तुम्ही लक्षात ठेवा. 5व्या क्रमांकावरती आहे मारुती सुझुकी आर्टिगा. या गाडीचे 17,072 युनिट जर पाहिले तर पूर्ण भारतामध्ये विकले गेलेले आहेत. 4थ्या क्रमांकावरती आहे भारतीयांची फेवरेट एसयूव्ही आणि ज्या एलईडी लाईट मध्ये ही गाडी जर पाहिली तर भरपूर फेमस आहे, हुंदाईची क्रेटा. या गाडीचे 17,838 युनिट जर पाहिले तर पूर्ण भारतामध्ये विकले गेलेले आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती आहे टाटा नेक्सॉन. ह्या गाडीचे जर पाहिलं तर 19,810 युनिट पूर्ण भारतामध्ये विकले गेलेले आहेत. आणि टाटा मोटरच्या लाईनअप मध्ये सर्वात सक्सेसफुल आणि सर्वात जास्त विकली जाणारी गाडी जर पाहिली तर टाटा नेक्सॉनच आहे. 2ऱ्या क्रमांकावर आहे अगेन टाटा मोटरची टाटा पंच. या गाडीचे 20,977 युनिट जर पाहिले तर पूर्ण भारतामध्ये विकले गेलेले आहेत. पेट्रोल इंजिन प्लस सीएनजी फ्यूल ऑप्शन. तर ह्या कॅटेगरीमध्ये जर पाहिलं तर ही गाडी किंग आहे. सामान्यांच्या बजेटमध्ये सुद्धा जर पाहिलं तर टाटा पंच ही असणार आहे. पहिल्या क्रमांकावरती आहे मारुती सुझुकीची डिझायर. या गाडीचे 21,224 युनिट जर पाहिलं तर पूर्ण भारतामध्ये विकले गेलेले आहेत. आता तसं जर पाहिलं तर तुम्ही नॉर्मली रोडवरती डिझायर जास्त काही पाहिलेलं नाही. ह्या गाडीचा जो सेल्स फिगर आहे तो का वाढतोय माहिती आहे, कारण की टी परमिट मध्ये म्हणजे टॅक्सी परमिट मध्ये जर पाहिलं ना ही गाडी सर्वात जास्त विकली जाते भारतामध्ये. त्यामुळे तो सेल्स फिगर सुद्धा जर पाहिलं तर ह्या गाडीमध्ये इन्क्लूड आहे. त्यामुळे जर पाहिलं तर ह्या गाडीचे एवढा जो सेल्स आहे हा वाढत आहे. आता टॉप 10 च्या लिस्ट मध्ये जर पाहिलं पहिल्या 2-3 वर्षांच्या आधीचा आपण जर काळ पाहिला तर भारतीय ब्रँडच्या गाड्या कुठल्याच नव्हत्या. पण आता जर पाहिलं महिंद्रा सुद्धा आलेला आहे, प्लस टाटा मोटरच्या सुद्धा 2 गाड्या जर पाहिलं चांगल्या पद्धतीने इथे विकल्या जात आहे. तर याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे मला कमेंट मध्ये सांगा. आणि मला हे देखील जाणून घ्यायचंय की भारतीय कंपन्यांचा जो सर्व्हिसचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे ज्यानंतर गाडी घेतल्यानंतर ज्यावेळी तुम्ही गाडी सर्व्हिसिंग साठी घेऊन जाता सो तिथे एक्सपिरियन्स तुम्हाला कसा येतोय हे सुद्धा सांगायला विसरू नका. धन्यवाद.